नाटक किंवा संगीताची मैफल असेल तर आम्ही पटकन बघायला जातो सर, पण चित्र किंवा शिल्प एकतर बघायला जात नाही किंवा पाहायला गेलो तर आम्हाला कळत नाही. याचे कारण चित्र साक्षरता जेवढी व्हायला पाहिजे ना ती आपल्याला होत नाही. मग ते कसं पाहावं किंवा त्याच्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी शनिवार रविवारी मॉल मध्ये आठवणीने जातात माणसं, पण कधी म्युझियम बघायला जात नाही. म्युझियम बघायला गेल्यानंतर सुद्धा असं छटकन फेरा मारून येतात, परंतु एक एक शिल्प किंवा एक एक चित्र किंवा एक एक भांड त्याच्या खाली लिहिलेल्या नोट्स वाचत नाही. हे भारतीय असं भांड आहे तर इटालियन भांड हे असं का आहे, त्याच्यात काय फरक आहे. मनापासून विचार केल्यानंतर सगळं त्याचा आस्वाद घेऊ शकतात. आपल्याकडे तसा सामान्य माणूस आस्वाद घ्यायलाच तयार होत नाहीये. चित्र आणि शिल्प ही नुसतीच पाहण्यासाठी नसतात, चित्र शिल्प ही वाचता आली पाहिजेत. वाचण्याचं कामच करत नाही. पण ती कशी वाचायची म्हणजे आम्हाला त्याची शिकवण दिली नाहीये सर. काय असतं, चित्रपट तुम्ही बघताना तेव्हा तुमचं मन त्या चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे सरकत जातं. कादंबरी वाचताना कादंबरीतल्या प्रत्येक पानाप्रमाणे तुमचं मन सरकत जातं. तसं सिरीज असेल, नाटक असेल, काही असेल. परंतु ज्यावेळी स्थिर चित्र बघत असता त्यावेळी तुमचं मन त्या चित्रातून फिरत फिरत असताना त्याचा प्रसंग, नंतरचा, अगोदरचा, तुमचं मत, या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू असतात. यांनी ही रचना केलेल्या प्रत्येक या चित्रातला पार्ट काय काय बोलताय, काय काय सांगताय हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. हे चित्र वाचणं आहे. चित्र पाहिलं पुढे गेला, चित्र पाहिलं पुढे गेला, तर त्या निरीक्षण करून पाहणं जे आहे ना ते जमलं पाहिजे.